थँक्यू. थँक्यू सो मच डेझ. खरं तर जबरदस्त मॅच आपण पाहिली. शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच खरं तर आजच्या दिवसातला हा सर्वाधिक महत्त्वाचा सामना होता. चला गेम ऑन. पहिला चेंडू गोलंदाज तयार होतोय. शॉर्ट पिच चेंडू. शरीराचा वेग घेतलाय सरळ अंगावरती चेंडू खरं तर शरीरावरती आदळला जातोय. धाव घेण्याचं कुठलाही धाडस त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पण पाहतो नाणेफेकीचं कौल टीम खैर मात्र प्रसन्न या संघानं जिंकलाय आणि डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. परंतु सुरुवातीचे 2 चेंडू अगदी डॉट फेकलेत गोलंदाज विजयच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी केली जाते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विजय हा गोलंदाज अगदी छोट्याच्या कमी वयामध्ये आपली एक बोलक निर्माण करतोय. मिड विकेटला यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर. बॉल पंचांचा इशारा येणं बाकी आहे. 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे 4 धावा. थँक्यू सो मच डीजे. सन्माननीय सकाराम पारधी दादांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. त्यानंतर काशीनाथ ढोले या दादांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आपला सन्मान वगैरे या मंचावरती केला जाईल. दोन्ही मान्यवराला आम्ही विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. तिसऱ्या पंचांची माग केली बघा. आमच्या ऑफिशियल पंच त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. चला फेर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं डाऊट जरूर होता परंतु तो डाऊट क्लिअर केला आमचा ऑफिशियल पंच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी केली जाते. एक्सटेन्सचा वेग. सिग्नेचर डिस्पॅच. अजून एक धक्का. खरं तर विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. पहिला खेळाडू क्रमांक आणि पहिला धक्का दिला जातो इथून. बॅटिंग करत असताना टीम खैर मात्र प्रसन्न या संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. थँक्यू डिझाय. विकेट क्रमांक पहिल्या मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय अगदी आमच्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. महादू बाईसाहेब बांगरवाडी गावचा हा खेळाडू आहे. परंतु आज खरे तर चांगली अपेक्षा असतील त्याच्याकडून की चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सकाळच्या सदराला जबरदस्त बॅटिंग केली होती. त्यावेळेस मात्र 1 डाऊनसाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ यावेळेस करावा लागेल. सुरुवातीलाच विकेट पाहायला मिळते. उल्लेख केला होता आणि त्याच्या आगेस 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडं महादूच्या बॅटमधून आला षटकार.
हॅलो, थँक्यू टीचर. चला टीम मीटिंग कुठली घ्यायची नाही आहे अजून षटक कंप्लीट झालं. एकूण धाबा धावफलकावरती आपण पाहिला एक चौकार, एक षटकार, एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले. गोलंदाज विजयला पहिले षटक पॉवर प्लेवर समाप्त होत आहे. दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात. हॅलो, हा एक सुवर्ण संधी असेल बॅट्समन या ठिकाणी महादूसाठी. तर चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर रोहिदास मेंगाल यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं रोख कॅश प्राईज या खेळाडूसाठी लावलं जात आहे. जबरदस्त फटका आहे म्हणून तर कार्पेटने खेळले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतोय चेंडूवरती. त्या अगोदर या चेंडूवरती एक धाव मात्र प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळेल ती 11. चांगली सुरुवात पाहायला मिळते. महादूसाठी हे पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी. बीमरचा इशारा आहे. बंच कदाचित हातातून चेंडू निसटला असावा गोलंदाजाच्या. त्यामुळे इथून फ्री हिटची संधी आहे फलंदाज महादूसाठी. बाईसाहेब बांगारवाडीचा हा खेळाडू आहे. हा फटका जबरदस्त आहे माधूचा, परंतु फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे इथून बाद होणार नाहीये. सिंगल धाव कंप्लीट होते आणि फ्री हिटचा बॉल होता. झील टिपला होता, झील पकडला होता, परंतु त्या क्रिकेटमध्ये जी एक चूक जी असते ना ती किती मोठी ठरत असते. खरं तर ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शॉट फाईन लेगला क्षेत्र खाली आहे आणि तिथून बुडवलाय चेंडूला सीमा रेषा पलीकडं 6 धाव्यांसाठी ठोकलाय षटकार. थँक्यू डीजर, थँक्यू सो मच. षटकार हॅट्रिक साठी देखील माधूसाठी 500चं कॅश प्राईज आहे. एकूण धाबा आहेत धावपटलावरती 19. बघा या ठिकाणी पहिला चेंडू 20 धावा आहेत. थँक्यू सो मच. थोडीशी आमच्या गुणलेखाकडून थोडी चूक झाली होती त्यामुळे आम्ही आभार दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी 20 धावा आहेत धावफलकावरती. बॅटची कडा लिडिंग एस 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 2 मिनिटं. थँक्यू सो मच डीजर. जबरदस्त फटका खरी तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. गली पॉईंटच्या मधून हा चेंडू सरसरत अगदी 4 धावांसाठी चौकार आपण पाहिला.
तो एक पान चेंडू होता, लेफ्ट स्टंपला मिस करतोय, पंच बोललेत, बंथर धाव पाहायला मिळते. खरं तर दिशाहीन गोलंदाजी केली जाते. थोडं सफल झाले होते, ऑन साईडला जागा बनवली होती स्ट्रोकसाठी. कारण आपण जर विचार केला या ठिकाणी रामदास मागच्या मॅचचा हिरो, जागा बनवले पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून यावेळेस चेंडू फरार, सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डिझाय. चांगली सुरुवात ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये बॅटिंग केली होती, अगदी त्याच पद्धतीची बॅटिंग या मॅचमध्ये देखील सुरुवात तिथून करत असताना रामदास शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि सिंगलमध्ये स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धाबा आपण पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या आणि या षटकामध्ये आल्या त्या 20 धाबा. एकूण धावसंख्या धावपटल्यावरती 30. आम्ही सन्मानाकडे या ठिकाणी वळणार आहोत. सन्माननीय आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय रामदास दादा भला यांचा सन्मान, रोहिदास दादा मैंगल यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यांनी या सन्मानाचा स्वीकार मात्र या मंचावरती करायचा आहे. आमची कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी करतील. मी विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर सकाराम पारधी आणि काशीनाथ ढोले या दोघांनाही आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 30 धाबा आहेत धावफलकावरती. चांगला क्रिकेट मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आणि आता जसं संध्याकाळचं सत्र सुरू होईल, अगदी थंडीचा वातावरण, थंडी खरं तर निर्माण होईल आणि त्या थंडीच्या वातावरणामध्ये बॅटिंग थोडीशी मी तर म्हणेन ना, धावा ज्या आहेत त्या खेळपट्टीवरती त्या थोडंसं शॉर्ट होताना पाहायला मिळतील. यावेळेस कॅच कॉल होता, परंतु क्षेत्ररक्षकानं केली चूक. चेंडू सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रामदासच्या बातमधून खरं तर ही संधी होती कॅचची. यावेळेस जखमेवरती नमक, मिड विकेटला क्लिअर करतो हा फटका. मॅक्झिमम हिट, बॉल चालला सीमा पार, 6 रन. कमालीचे फटकेबाजी, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली. स्टंप हिटिंग, बॉलला अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डायरेक्ट स्टंप वरती आदळला जातोय आणि इथून मात्र गोल्डन विकेट. फलंदाज होईल रामदास पाथ. थँक्यू डीजे. सन्माननीय काशीनाथ दादा ढोले यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्टॉच बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सन्मानाचा स्वीकार आपण मात्र या ठिकाणी करायचा. आमच्या आयोजक कमिटी त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या वतीनं आज सन्मान मात्र आम्ही या मंचावरती करतो आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे.
तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगती पथावरती. चांगली सुरुवात, परंतु एक गोल्डन डनचा शिकार बनलाय खरं तर फलंदाज रामदास. ज्यांना आकर्षित करणारे अगदी स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. बाडेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धाबा या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला चंदर. ज्यानं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त 2 षटकार ठोकले होत्या. फिनिशिंग टच खरे तर टीमला दिलं होतं. तोच फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता, परंतु यावेळेस काहीच करू शकला नाही आहे. क्षेत्ररक्षकाने पकडला झेल, संपवला खेळ फलंदाजाचा. आउट. थँक्यू सो मच. अजून एक धक्का दिला जातो आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सुरुवात चांगली केली होती, परंतु महादू अजून आहे ज्याच्यासाठी जे पारितोषिक आहेत खरे तर रोहिदास मेंगाळ ह्या साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण पाहतोय. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन थँक्यू सो मच. थँक्यू डिझा. खरं तर उत्तम पादर यांच्या नेतृत्वाखाली आज संघ अगदी जबरदस्त कामगिरी करतो आहे. चांगला खेळ करताना आज मागची मॅच जरूर त्यांना विसरावे लागेल. ज्या चुका झाल्या होत्या त्या चुकावर ते अगदीच चांगले गेम प्लॅनिंग करून आज मैदानाच्या आतमध्ये खेळ होतो आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि तितकीच चांगले फिल्डिंग आज पाहायला मिळते या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहन आला आहे. नीट क्रमांक 6 वरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट पिच लेनचा बॉल सरळ बॅटनं खेळलेत. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची उचल फेक होते. अगोदर सिंगल धाब, स्ट्राईक रोटेन केली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या आपण जर का पाहिली तर 42 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकामध्ये 30 होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा खर्च केला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला विजय. त्यानं पहिल्या षटकावरती देखील 10 धावा खर्च केल्या होता. या षटकावरती 12 वैयक्तिक 2 षटक त्यानं फेकले. आपल्या वैयक्तिक कोठ्यात ते दोन्ही षटक पूर्ण केलेत. एकूण 2 षटकाचा पण विचार केला तरी त्यानं 22 धावा खर्च केल्यात. पण तो 4थ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाचा या मॅचमध्ये वापर केला जाईल. एक गेम प्लॅनिंग आता खरे तर इथून सह्याद्री वॉरियर्स संघानं हे करावी लागेल. संपूर्ण टीम या मॅचमध्ये चांगला खेळ करत असताना आपण पाहिली आहे. परंतु इथून ज्या पद्धतीनं ज्या विकेट गेल्यात ना, महत्त्वाच्या विकेट, सुरुवातीलाच नरेश बाद झाला, त्यानंतर बाद झाला रामदास, त्यानंतर चंदर आला 4थ्या क्रमांकावरती, तोही जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये टिकला नाही. त्यानंतर फलंदाज अविनाश बाद झाला. एकूण 4 धक्के इथून खैर माता प्रसन्न 11 या संघाला दिलेत. चांगली गोलंदाजी सातत्यानं आपण पाहिली आहे. चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. अर्जुन रामदास 11 चांगली गोलंदाजी केली ह्या मॅचमध्ये. शॉर्ट पिच लेनचा बॉल थोडीशी उसळी देत सरळ एसटी रक्षकाचा वेग घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की गोलंदाजी भरपूर चांगली आहे. गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे. त्यामुळे तुमची बॅटची लिडिंग एज स्वतःहून क्रीज सोडली आहे. पंचांचं बोट वरती होण्याच्या अगोदर त्याने क्रीज सोडली आहे. ही खेळाडू वृत्ती प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो, आणि ते खेळाडू वृत्ती या खेळाडूंना दाखवली आहे.
थँक्यू थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन दिनेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. जागा बनवली होती स्ट्रोक्ससाठी, पण बॅट बॉलचा संपर्क जरी नसला तरी लॉंग स्टॉप रिझन मना लेग फाईकचा आलाय. बॅट कट आहे का सर? लेग बाईकच्या 4 धाबा आणि या 4 धाबीनं मतदारसंघाची धावसंख्या पाहायला मिळते 46 विदाउट 5 विकेट लॉस. हॅलो सह्याद्री वॉरियर्स आणि सोनू 11 या दोन्ही टीमचा कॅप्टनला आम्ही अनाउन्समेंट करतोय की टॉस बॉक्समध्ये आपण संपर्क साधत लगेच. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होईल. जो कॅप्टन इथं उपस्थित नसेल मग आयोजकाचा जो निर्णय असेल त्या निर्णयावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन इथं उपस्थित पाहिजेत. चांगला फटका आहे व्ही झोनमध्ये लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आलेत परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. गुड बिटवीन द रनिंग. 2 धाबा इथून कंप्लीट होतील आणि 2 धाब्यांना मतदारसंघ पुढे जातोय. एकूण धाबा धावफटलावरती पाहायला मिळतील त्या 48 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. चांगलं कमबॅक किंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खपात कंपालीचा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सुरुवातीलाच असं वाटलं होतं की तो चेंडू थोडंसं खाली राहतोय परंतु यावेळेस मात्र चेंडूची जी उसळी आहे ते अगदीच यावेळेस गोलंदाजाकडून खूप चांगली पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं चेंडू वगैरे तर फेकले जातात परंतु यावेळेस फटका चांगला आहे परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षकांना पकडला झेल आणि संपवला खेळ फलंदाजाचा. थँक्यू डिझाय. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बबलू हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 6 विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालेत. उत्तम पादीर गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करावी लागेल या षटकावरती. शेवटचं अंतिमचं षटक स्लोगवरचं षटक. चांगला गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे, एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहिलं जातो कौशल्य विभागामध्ये. अगदी गावासाठी अनेक वर्षानुवर्ष नितांत खरे तर क्रिकेट त्यांना खेळलं आहे परंतु आज कौशल्य विभाग प्रीमियर लीगमध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. शॉर्ट पिचचा बॉल हुक केलाय. पहिल्या चेंडूवरती उत्तम पादीरला मिळते पहिली सफलता. आपल्या नावावरती पहिल्या चेंडूवरती विकेट. अजून एक धक्का. थँक्यू सो मच. आणि उत्तम पादीरनं जर विकेट कंप्लीट केली तर रोहिदास मेंगाल यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं रोख रक्कम कॅश या ठिकाणी देण्यात येईल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे परंतु ह्याच चेंडूवरती विकेट येईल का? सलग 2 विकेट हव्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनंता. चला स्पीडअप घ्या. अजून 2-3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत, पेंडिंग आहेत. त्या मॅचेस आपल्याला कव्हर्स करायच्या आजच्या दिवसामध्ये.
सामने जरूर सकाळच्या सुमारास लेट चालू झालेत, परंतु यॉर्क लाईनचा चेंडू ब्लॉक केलं फलंदाजाला. मागच्या मॅचमध्ये काय घडलं ना त्याच्यासोबत ते विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात. उत्तम पादिर करत असताना या मॅचमध्ये सुरुवाती मागच्या ओव्हरमध्ये त्याला खरं तर धाबा गेल्या होत्या, पण तो पुन्हा एकदा संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवला की तुझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे, तू करू शकतो, तू त्या पद्धतीची गोलंदाजी करू शकतो आणि ते त्याने सिद्ध केलं आहे. आज ह्या मॅचमध्ये सलगचा हा तिसरा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून फेकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट पिच लीड क्षेत्ररक्षक नाही आहे. लोमँड लॅन्समध्ये पहिली धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय, परंतु 2 धाबा रिटर्न सहजरीतीने पूर्ण होत असताना आपण पाहतोय. 2 धाबा या चेंडूवरती प्राप्त होतात. 2 धाबांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण, 50 धाबा. धावफलकावरती उर्वरित जुडी आहे. विचार केला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये उत्तम पारदर्शी कमबॅकिंग गोलंदाजी. आता लोअर फुलटॉसचा बॉल गली पॉइंट मधून सरसारत चाललाय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. 2 धाबा, तिसरीचा प्रयत्न होतोय. खराब फिरकी, खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि इथून मात्र तब्बल 3 धाबा प्राप्त. चौथीचा प्रयत्न होता, परंतु चौथी मिळणार नाहीये. पंचांचं बोट आकाशाला. आऊट फलंदाज आणि 3 धाबांना मात्र संघ आता जाऊन पोहोचले. 53 ह्या धाबासंख्येवरती. उर्वरित शेवटचा बॉल या पहिल्या डावातला पाहायला मिळतोय. बघा इथं डाव सोनू 11 आणि सह्याद्री वॉरियर्स दोन्ही टीम्स कॅप्टन. हा शेवटचा पुकार, शेवटचा कॉल असेल. हा चेंडू पडण्याचा अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये जोडा, नंतर मग समोरचा जो कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या टीमला खरे तर टॉस बिन दिला जाईल. आणि जो कॅप्टन उपस्थित नसेल. एकूण धाबा आहेत धावपटलावरती 53 धाबा, 53. शेवटचा बॉल आणि आमच्या आयोजकाच्या वतीनं नाना फिस्का कौल टॉस बॉक्समध्ये होतोय. सोनू 11 आणि सह्याद्री वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान नाना फिस्का कौल त्या ठिकाणी केला जातोय. टॉस सोनू 11 संघाने जिंकला. जो काही निर्णय त्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करायची आहे. पहिला डाव समाप्त झालाय. या ठिकाणी धाबा आहेत धावफलकावरती 53 धाबा, 54चा पाठलाग या मॅचमध्ये करावा लागेल. चांगली धावसंख्या खरे तर उभी केली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही उल्लेख केला होता की संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजासाठी अनुकूलित ही खेळपट्टी पाहायला मिळते आणि त्या अनुसार ही धावसंख्या भरपूर चांगली खरं तर पाहायला मिळेल या मैदानावरती. कारण जसं जसं संध्याकाळचं सत्र होत जाईल तसं तसं डीव एक्सपर्ट्स देखील पाहायला मिळेल. थोडीसं थंडी जाणवेल खेळाडूंना आणि त्यामध्ये खरं तर धाबा जी बॉडी लँग्वेज असते ना खेळाडूंची ती मग कुठेतरी थोडीशी खाली शोल्डर डाऊन होतात. मग अशा परिस्थितीमध्ये धाबा जास्त होणार नाही आहे, परंतु ही 50+ धावसंख्या जी आहे ती खरं तर गोलंदाजासाठी अनुकूल असू शकते या मैदानावरती. हॅलो चला लगेच सामन्याला देखील सुरुवात करायची आणि जसे डावाला सुरुवात होईल खरे तर 53 धाबा आहेत, 54चा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे आणि या धाबा कशा पद्धतीनं बनवल्या जातील या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये बदल करूया. ऐकूया आवाज खरे तर आमच्या प्रसाद सवारे सरांचं. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच डीजे. थँक्यू. त्याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित निरुतन तुंगे ते या ठिकाणी आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण मान सन्मान करणार आहोत. तर दादांना विनंती असेल या आपण टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपलं मान सन्मान केले जाईल. तर या दादांना विनंती असेल, निरुतन दादा तुंगे यांना विनंती असेल की या आपल्या या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपलं मान सन्मान केलं जाईल. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय मान सन्मान केलं जात आहे. अगदी दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू, कारण की अगदी वेळात वेळ काढून मात्र आज अगदी आपण या स्पर्धेला भेट दिली. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. इथे आलेल्या सर्वच पाहुण्यांचं अगदी मनापासून सन्मान केलं जात आहे. चला गेम ऑन मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये अप्रतिम कनेक्शन आणि पहिल्याच बॉलवरती धमाका. गुड ना टेक और ये सिक्सर देख षटकार. थँक्यू डीजे. इथे शॉर्ट प्लेन इथे देखील अप्रतिम फटका आणि हा देखील बॉल डीप कव्हर मध्ये पंचांचा इशारा. 4 धाबा. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटकार, परंतु या ठिकाणी लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार, लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार तर लगावले कोणत्या बॅटरनं, तर रोहिदासजी मेंगाल साहेबांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतात यस पंचांचा इशारा. या ठिकाणी वाईट बॉल आलाय, परंतु पहिला षटकार तर या ठिकाणी आलेला आहे. जर का अजून 2 षटकार लगातार आले तर यस 2 आले म्हणजे इथून तिसरा जर का षटकार आला तर इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतो. परंतु सातत्याने वारंवार गोलंदाज सध्या तरी दिशापासून बरकडत आहेत. चौकारांची हॅट्रिक जरी झाली तरी देखील रोहिदासजी मेंगाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, संधी निर्माण होती. रोहिदासजी मेंगाळ साहेबांनी संधी निर्माण केली होती, त्या संधीचा सोनं करायचा होता, परंतु त्या संधीचं सोनं करण्याच्या नादामध्ये संधीचे झाली माती. या नाते इथून आपण पाहतोय फलंदाज सेट झालेला बॅटर संतोष, त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. अगदी या ठिकाणी संतोष यांनी चांगली सुरुवात केली होती आणि अगदी या ठिकाणी पाहिलं तर
इथे देखील हा फटका चांगला आहे. मध्ये बॉलला पाठवलं डीपमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफला. तिथे आपण पाहतोय खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. इथून पाहिलं तर या चेंडूवरती एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा. 54 धाबा संख्येचा टार्गेट. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी तो टार्गेट चेज करण्याच्या नादामध्ये आपण पाहतो आतापर्यंत नक्कीच चांगली सुरुवात पाहायला मिळेल. पाहता पाहता षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 19 धावा. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळल्यानंतर 19 धावा धावफलकावरती. आता इथून येणारे 24 बॉल आणि 35 धावा संख्येची गरज आहे. अगदी या ठिकाणी अजून आणखीन एक या ठिकाणी आपण सत्कार घेऊयात. आणखीन एक आमचे मान्यवर अभिजित दादा भोईर त्यांचाही आपण या ठिकाणी मान सन्मान करूयात. मैदानाच्या आतमध्ये फटका फसला डीपमध्ये आपण पाहतोय खेळाडू उपस्थित. चुका नाही आहेत. इथून चांगलं जजमेंट आणि फलंदाज बाद पाहायला मिळतील. तर या ठिकाणी अभिजित दादा भोईर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करूयात. आणि अभिजित दादांना विनंती असेल दादा या आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी आपलं खरं तर मान सन्मान केलं जाईल. आयोजकांना विनंती असेल आपण अभिजित भोईर यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. चला या अभिजित भोईर दादांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या टॉस केलं त्या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. चला मॅच ऑन. या ठिकाणी धक्का लागल्यानंतर मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटर समीर. यस विजय आहे त्या ठिकाणी. नवीन बॅटर विजय. लगातार आपण पाहिले तर लगातार सातत्याने आपण पाहतो विकेटचा सिलसिला सुरू. परंतु मैदानाच्या आतमध्ये यस आताचा हा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स. परंतु तदनंतर पाहिलं तर हा चेंडू मात्र वाईट घोषित केलाय. एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 20 धावा. अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत. परंतु इथे हा देखील चेंडू पाहायला मिळेल. यस पंचांचा इशारा. या ठिकाणी वाईट बॉल तर आहे. चला या ठिकाणी पंचांचा जर डिसिजन पंच जर तिसरे पंच घेऊ शकतील तर त्यांना अनुमती आहे. परंतु कोणत्याही टीमला कोणत्याही खेळाडूला तिसरा अंपायर नाहीये, थर्ड अंपायर नाहीये. यस व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आणखीन एक अवांतर धाव फलकावरती. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. तिथे अप्रतिम जजमेंट आणि आणखीन एक फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी आपण पाहतात अगदी फिटिंग करत असताना श्री खेरमाता प्रसन्न 11 संघ प्रतिम कामगिरी करत असताना लगातार मागील 2 सामने जिंकले आणि आता इथे तिसऱ्याही मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी. धावा जरी कमी झाल्या परंतु तदनंतर गोलंदाजी करत असताना कमबॅक केलं जात आहे. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. सातत्याने विकेटचा सिलसिला सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आता एंटर होतोय 5व्या क्रमांकावरती. अगदी उत्तम पादरी यांना आपण पाहतोय. अगदी त्यांच्याच माध्यमातून आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांच्या मदतीने इथे खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. खरं तर उत्तमजी पादरी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू.
अगदी अप्रतिम या ठिकाणी ही स्पर्धा आणि या स्पर्धेत आम्हाला खरं तर काम करण्याची संधी त्यांनी दिली, त्यांचा पुन्हा एकदा आभार. ऑन साइडला फटका अप्रतिम आहे, खेचून घेतलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे तिथे चांगली फिटिंग पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 22 रन्स, 22 धाबा, 53 पहिल्या सत्रात बनल्या गेल्या. 54चा टार्गेट आहे, परंतु इथून अजूनही 32 धाबा बनवायच्या आहेत. ऑन साइडला खेचून मारलाय, इथे देखील फटका फसलाय. जेलची संधी, खेळाडू पोहोचले होते. शेवटच्या मुमेंटला घडलं काय, शेवटच्या मुमेंटला झालेले आहे या ठिकाणी कॅच ड्रॉप. श्री खेरमाता प्रसन्न 11 या संघासाठी प्रत्येक झेल, प्रत्येक चेंडू भरपूर महत्वाचा. जर का तिसरा सामना देखील जिंकला तर नक्कीच पूर्ण टीम आणि संघ मला मात्र मोकळा श्वास देखील सोडतील, परंतु या ठिकाणी सध्या तरी चुकीचं क्रिकेट कॅच ड्रॉप होते. अप्रतिम स्ट्रोक, बॉलला पाठवलाय गॅपमध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु इथून दोन्ही फिल्डर प्रयत्न करतात. शेवटच्या मुवमेंटला बॉल जाईल सरळ JD 11 वन फॅमिली पॅव्हिलियन मध्ये, सीमारेषा बाहेर, 4 धाबा. येस अंपायर्स, चेक करायचा हाईट. येस, तिसऱ्या पंचांना विनंती असेल या ठिकाणी आपण यायचं आहे, अगदी चेक करायचं आहे या ठिकाणी. अगदी पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी, टीमचा नाही आहे. येस, या ठिकाणी वाईट बॉल आहे अगदी. येस, नो बॉल म्हणजेच डबल बाउन्सर या ठिकाणी फेकण्यात आलाय. येस, वर अगदी धावा संख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती. फ्री हिटची संधी आता इथून 29 धाबा धावफलकावरती आहेत, परंतु आता इथून फ्री हिटची संधी आणि या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जाईल. फुल लेनचा चेंडू, परंतु या चेंडूवरती आपण पाहता धावची ती संधी दोन्हीही एंडला होती. जर का कदाचित या ठिकाणी हिट झाली असेल तर विकेट देखील पाहायला मिळाली असती. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाबा धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 24 धाबा, म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 8.00च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल तो म्हणजेच अर्जुन रामदास 11 या संघाला तर 18 मध्ये 24 बनवावे लागतील. डीजे थँक्यू सो मच. चला जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही टीमला आम्ही विनंती करू. षटक क्रमांक 3, गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दिनेश यांना आपण पाहतोय. दिनेशचा विचार केला तर अगदी वंजारवाडी या टीमचा खेळाडू आहे, परंतु त्याच्यावरती आता या षटकाची जबाबदारी मात्र दिलेली आहे. 18 मध्ये 24 मात्र समोरच्या टीमला करायच्या आहेत, परंतु गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकात दिनेश. गेम ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती मात्र फुल टोल वसूल केला जातोय. पहिलाच बॉल वरती इथे केलाय स्वागत, केलाय आगमन षटकारांना.
थँक्यू डीजे. त्या ठिकाणी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला आलाय आणि या ठिकाणी दुसराही षटकार पाहायला मिळेल. दिनेश सध्या करतोय काय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फुलर लेंथ वरती मात्र दोन्ही बिग हिट षटकार पाहायला मिळतील. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार तर या ठिकाणी पाहायला मिळाले. जर का तिसराही षटकार आला तर रोहिदास मेंगाल यांच्या माध्यमातून या फलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाईल. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार. जर का तिसरा देखील षटकार आला तर 1000 रुपयाचा मानकरी. परंतु इथे फटका फसलाय. परंतु इथे षटकार तर नाही परंतु चौकार जरूर पाहायला मिळेल. इथे अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम अर्जुन रामदास 11 टीमचा हे खेळाडू. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर विलास आता इथे आक्रमकता दाखवतोय त्याच्या बॅटमधून. चौकार. टीमची टोटल चौकाराच्या मदतीने 46 धावा. सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. ताबडतोड बॅटिंग पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन. वेट अँड वॉच. इथे देखील अप्रतिम स्ट्रोक. विलास ची सध्या तरी पॉवर पाहायला मिळते. षटकार. थँक्यू डीजे. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंगचा प्रदर्शन. लवकरात लवकर सामने संपवण्याचा काम सध्या तरी विलास करतोय. माहिती आहे या ठिकाणी लगातार दोन्ही सामने पराभूत परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये सध्या तरी चॅम्पियन सारखा खेळ. इथे आपण पाहतात प्लेसमेंट. चांगला चेंडूंना सन्मान देण्याचं काम इथे पाहायला मिळतोय विलास यांच्या माध्यमातून. इथून एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतात 53 धावा. अर्थातच स्कोर इज अ लेवल. विजयी धाव या ठिकाणी मात्र उत्तम पादीर यांच्या बॅटमधून येईल का हे देखील पाहायला मिळेल. ऑन साइडला खेचून मारलाय. फटका फसलाय. उत्तम पादीर यांचा फटका फसलाय परंतु डीप मध्ये तिथे मात्र कॅच कंप्लीट केली जाते. यस फलंदाज बाद आहेत. फक्त 1 धावसंख्येची गरज. डीजे. चला लगेचच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा आहे. चला यानंतर नेक्स्ट मॅच सह्याद्री वॉरियर्स आणि सोनू 11 दोन्ही टीम आपण लगेचच तयारीत राहायचं आहे. अजूनही विचार केला तर अजूनही 3 सामने या ठिकाणी पेंडिंग आहेत. 12 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. तो म्हणजेच अर्जुन रामदास 11 या संघाला. एका बाजूला विचार केला तर खेरमाता प्रसन्न 11 या संघाने लगातार मात्र 2 सामने जिंकले परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर अर्जुन रामदास 11 या संघाने दोन्ही सामने पराभूत झाले परंतु तिसऱ्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ या ठिकाणी अर्जुन रामदास 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 1 धावसंख्येची गरज. हुक केलाय. फटका अप्रतिम आणि बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार पाहायला मिळेल. सामना जिंकला या ठिकाणी. यस थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू. चला लगेचच नेक्स्ट मॅच सोनू 11 विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स. अगदी त्या मॅचमध्ये पाहिलं तर सोनू 11 टीमनं खरं तर क्षेत्ररक्षण निवडले. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये सोनू 11 टीम आपण लगेच इंटर व्हायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला